रंजे, अगं असं भरल्या घरात डोक्याला हात लावून बसतात का ग? तुझ्या सुनेनच माझ्यावर ये आणली फुलत आहे. तिच्यामुळे गावभर बदनामी झालीये, माझी इज्जत गेलीये. रंजे, आणि तुला बी तिच्या नादाला लागायची काय गरज असते ग? हे बघ रंजे, शान बसलेल्या कुत्र्याला समजा आपण दगड मारला ते तो बी वस्कन अंगावर येतोयच ना व. मला आली तर माणूस आहे की ग. तिला तू सारखं आपलं टोमणं मारत बसलीस, त्रास देत बसलीस तर तिला बी राग येणारच ना व. बोल बाई, घे तू बी सुनेचीच बाजू घे. पण जी काही झालं ना ती बरं झालं बरं का फुलत आहे. मला कळलं तरी का कोण नाही माझं या घरामध्ये. काही सुद्धा अडत नाही माझ्या वाचून. मग नाही असं जगण्यापेक्षा बेलेलंच बरं. जीवच देते मी आता माझं. रंजे, काय बी मनाच्या गोष्टी करतेस वय ग? आता घरात मोठी आहेस ना व, आणि असं वंगाळ काय बी बोलतीस. आता झालं गेलं समजा विसरून जा की. काय बी मनाला लावून घेऊ ना गस. काय हे बघ, तुला आवडेल ना तसं मी तुला फक्कड चहा करून आणते बघ, आलं टाकून, म्हणजे तुला बरं वाटेल. हा, चल आता असं फुगून बसू नकोस. हस जरा, माझी गुणाची माहिती. लाली घरात नाहीये. दरुजा बी उघडाय. रंजे, हीच ये. यांच्याकडे अजून किती पैसे आहे बघायची. जर जिमिनीचा व्यवहार झाला असेल तर कागदपत्र हुडकायची. लाली लई शानी बनती ना, मला जेलामध्ये टाकते. थांब, आता आहे ना भांडच फोडते तुझं. नाही सगळ्यांसमोर तुला नाक घासायला लावलं ना तर नावाची रंजी नाही मी. शानी लाली, थांब तुझ्याकडे बघतेस आज मी. सगळं नाही शोधून काढलं ना